नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। शहीदांच्या भूमीत श्रमातून वंदन। पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना सोसावे लागतेय पाणी मरण। युवा क्रांती नंदुरबारचा रावला पाणी येथे स्वच्छता उपक्रम। हातबारी पाड्यातील भीषण पाणी टंचाईवर व्यक्त केला तीव्र संताप। नमस्कार। भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आदिवासी वीरांच्या बलिदानानं पावन झालेल्या रावला पाणी तालुका तळोदा या ऐतिहासिक स्थळाची विदारक स्थिती समोर आली आहे। एकीकडे युवा क्रांती नंदुरबार संघटनेच्या वतीने या पवित्र भूमीत व्यापक स्वच्छता मोहीम राबवून शहीदांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली, तर दुसरीकडे याच मार्गावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी नदी पात्रात खड्डे खोदावे लागत असल्याने प्रशासकीय उदासीनतेचा संतापजनक चेहरा उघड झाला आहे। संत गुलाम महाराज यांचे बंधू संत रामदास महाराज यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीला चिरडण्यासाठी 2 मार्च 1943 रोजी ब्रिटिशांनी रावला पाणी येथे भीषण गोळीबार केला होता। या घटनेत 20 आदिवासी वीर शहीद झाले। या ऐतिहासिक स्मृती जपण्यासाठी युवा क्रांतीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रूपसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखालील स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। स्मृतीस्थळ परिसर आणि निझरा नदीपात्रातील साचलेला प्लास्टिक कचरा व घनकचरा युवकांनी श्रमदानातून बाहेर काढला। शहीदांच्या बलिदानाची आठवण केवळ एका दिवसापुरती न ठेवता त्या परिसराचे संवर्धन करणे हीच खरी आदरांजली असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। स्वच्छता मोहीम राबवत असतानाच रावला पाणीकडे जाणाऱ्या मार्गावरील हातबारी पाडा, ग्रामपंचायत सावरपाडा येथील भीषण पाणी टंचाईचे वास्तव समोर आले। 2 मार्च रोजी येथे हजारो नागरिक अभिवादनासाठी येतात, परंतु स्थानिक 200 ते 250 लोकवस्तीला पिण्याच्या पाण्याची साधी सोय नाही। पाड्यातील महिला, पुरुष आणि लहान मुलेभर उन्हात निझरा नदीच्या पात्रात खड्डा जिरा खोडून झिरपणारे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत। पाड्यात असलेला एकमेव हातपंप कोरडा पडला असून प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे। एकीकडे आपण ऐतिहासिक स्थळांच्या विकासाच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे त्याच शहीदांच्या वारसदारांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते, ही शर्मेची बाब आहे, असा घणाघात ॲडव्होकेट रूपसिंग वसावे यांनी केला। साधा पाण्याची व्यवस्था शासनाने या ठिकाणी केलेली नाही। टँकर येऊ शकतात, टँकरची व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही। असं एकंदरीत चित्र जर बघितलं मित्रांनो, आम्ही या माध्यमातून एवढंच सांगू कि एक तुम पंपे मंजूर कोई काही नाही दादा पंप हाने में कीज ने मा पाहि दादा देखना हो काही नाही पोरिया म तारास को तामो ओमे महावणार हंगा हजार दुनिया उई जाय बिचार की को बागे बागे पोते ने वगैरे आज तो मिनिट काल पिवडावणार आहे पाय। म्हणजे किती जबरदस्त परिस्थिती आहे की आज सकाळपासून हे पाणी भरता आहेत आणि उद्या येणाऱ्या पाहुण्यांना हे पाणी देण्यासाठी म्हणजे हे समाजामध्ये एकीकडे आपण पाहतो की जरी ही दुःखद परिस्थिती असेल तरी एक समाजाला एक चांगली दिशा देण्यासाठी त्यांच्या भावना किती निस्वार्थ आहे की येणाऱ्या लोकांची सेवा बजावण्यासाठी म्हणजे सकाळपासून ते लोक एक सेवेच्या भावनेने या ठिकाणी काम करत आहेत। प्रशासनाने तातडीने हातबारी पाडा येथे नवीन बोरवेल, अतिरिक्त हातपंप किंवा जलवाहिनीद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। या मोहिमेत ॲडव्होकेट दीपक वसावे, इंजिनियर संदीप वळवी, नितेश वसावे, डॉक्टर पंकज तडवी, नितीन वळवी, पांडुरंग नाईक, राजेश वळवी, विजयसिंह पाडवी यांसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा। या मजकुराचे सोशल मीडियासाठी आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।